तर नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत पाटील तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण निघालो ते म्हणजे देवकुंड वॉटरफॉलला। आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर म्हणजे 3 महिन्यांनंतर आपण निघालो ते म्हणजे एक ट्रिप प्लॅनवरती। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो ते म्हणजे पालीला, जे अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर आहे। तर आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन करून निघणार आहोत ते म्हणजे पुढच्या प्रवासाला। चला तर आता तुम्हाला दाखवतो ते म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर। तुम्ही समोरच बघू शकता गणपती बाप्पांचं मंदिर, आणि त्याच्याच मागे असलेलं हे छोटंसं तळ आहे। आपण आत्ताच गणपती बाप्पांचं दर्शन करून पाठीमागे आलोत। तर मित्रांनो, आपण आता नाश्ता वगैरे करून निघालो आणि मंदिराच्या राईट साईडने जो रस्ता जातो त्याच रस्त्याने आपल्याला यायचं आहे। तर मित्रांनो, आपण घरून निघालो होतो ते म्हणजे सकाळी 7:45ला, आणि आपण पालीला पोचलो ते म्हणजे 7:45ला। कंप्लीट 1 तास लागला। आणि आता पालीपासून पण आपल्याला 28 किलोमीटर अंतर आहे, तर अजून अर्धा 1 तास तिथे जाण्यासाठी लागेल। तर आज माझ्यासोबत आहे तो म्हणजे ऋषी, बघू शकता। पुन्हा एकदा 30 वर्षात तोच दारा घेऊन आम्ही येत आहोत। तर मित्रांनो, आपण आता पोचलेलो ते म्हणजे फायनली डेस विलेजला, आणि इथेच समोरच पार्किंग आहे। आणि आपल्याला इथे तिकीट काउंटर बघायला भेटतं। इथे पर पर्सन 200 रुपये पे करून आपल्याला असा बँड दिला जातो, त्याच्यावरती तुमचे किती मेंबर्स आहेत ते लिहिले जातं, आणि आपल्याला टोकन नंबर असतो। तिथून सरळच आपल्याला देवकुंडकडे जाणारा रस्ता दाखवला जातो। तर मित्रांनो, आता आपण ट्रेक स्टार्ट केलेला आहे। आता इथून आपल्याला 6 किलोमीटर अंतर चालत जायचं आहे। आपण जर बाईकने येत असाल मुंबईवरून, तर आपल्याला देवकुंडला येण्यासाठी प्रथमतः आपल्याला भिरा या गावात यायला लागतं। त्या गावाचं अंतर कमीत कमी माझ्या गावापासून ते आहे म्हणजे 70 किलोमीटर। तर आम्ही सकाळी 6:45ला निघालो होतो। ते आम्हाला आता बेस विलेजपर्यंत पोचायला वाजले ते म्हणजे 9:15, कारण की आम्ही थांबत मध्ये येताना गणपती बाप्पांचं दर्शन पण घेतलं। मध्ये येताना गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे करून आलो, त्यामुळे आपल्याला 9:15 वाजले। तर मित्रांनो, आपल्याला लागले ते म्हणजे पहिलीच रिव्हर क्रॉसिंग। मी दाखवतो तुम्हाला। पाण्याचा फ्लो जास्ती असला की या दोऱ्यांच्या मधून चालत जावं लागतं।
कारण की जे झरणाचं पाणी आहे ते या धबधब्यातून जातं. तुम्ही देवकुंडला येत असाल तर तुम्हाला रस्ता भटकण्याचा असं चान्सेस जास्त नाही आहेत, कारण की असे ठिकठिकाणी अशा खुणा करून ठेवलेले आहेत, असे भगविरे बिन लावलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला रस्ता शोधण्यास भरपूर अशी मदत होईल. आपण थोडंसं अंतर चालल्यानंतर आपल्याला दिसलं ते म्हणजे भिरा डॅम. सकाळचा असा सुंदर असा नजारा आहे डॅमचा. देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील भिरा गावात आहे. धबधब्याची उंची सुमारे समुद्र सपाटीपासून 2700 फूट. देवकुंड धबधबा हा कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे. देवकुंड धबधबा हा भिरा गावात असून गावापासून ते देवकुंड धबधब्यापर्यंतचे अंतर 5 ते 7 किलोमीटर आहे. त्यासाठी जाण्यास आपणास लागतात ते म्हणजे 1 ते 1.5 तास. मुंबई ते देवकुंड धबधब्याचे अंतर साधारणतः 160 किलोमीटर इतके आहे. आपण या ठिकाणावर पोहोचतात आपणास नजरेस पडलं ते म्हणजे समोरच असलेलं सावळ्या घाट. तुम्ही बघू शकता आता लागली ते म्हणजे दुसरी रिव्हर क्रॉसिंग, जिचं पाणी धरणाला मिळतं. समोरच बघू शकता तुम्ही भरपूर अशी पब्लिक आलेली आहे. सॅटर्डे असल्यामुळे भरपूर पब्लिक आहे. थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला अशा मध्ये मध्ये नाश्त्यासाठी दुकानं आहेत. पाणी बघू शकत आहे, पूर्ण निळशार पाणी आहे. फायनली 1-1.5 तासाच्या ट्रेक नंतर आपण पोचलो ते म्हणजे देवकुंड वॉटरफॉलला.
तर तुम्ही बघू शकता समोरच आपल्या देवकुंड वॉटरफॉल. तुम्ही इथे समोरच बघू शकता मित्रांनो, कुठलं तरी देवताचं मंदिर आहे. तर मित्रांनो आता वाजले 11:30 आणि आपण आता निघालो ते म्हणजे परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.